मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव नर्मदा महापुराण। बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर खूप छान आहे हे नर्मदा पुराण। सर्व तीर्थांचे महात्म्याचे वर्णन सांगितले गेलेले आहे। पुराण ऐकून सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या जन्माचे सार्थक होते। आपण आता जर हे पुराणे श्रवण पठण केले नाही तर केव्हा करू? आपले शरीर अगदी शुष्क होऊन जाईल, आपली सहनशीलता राहणार नाही, आपल्याला ऐकण्याची इच्छा होणार नाही, आपल्याला चालण्याची इच्छा होणार नाही, आपल्याला खाण्याची इच्छा होणार नाही, आपल्याला बोलण्याची इच्छा होणार नाही। ज्या वेळेस आपण म्हातारपण येतो तर सर्व गोष्टींचा कंटाळासारखा वाटतो। आता थोडे आपण म्हणजे चालू फिरू शकतो, या श्रवण पठण करू शकतो। तर या पुराणांचा आपण या जन्माचा सार्थक करून घ्यावे। पुराणांच्या श्रवण पठणाने सर्व पापांचा तो नाशच होतो, पण आपल्या जन्माचे सुद्धा आपण या जन्माला आलेलो आहे त्या जन्माचे सुद्धा आपल्याचे सार्थक होऊन जाते, जन्माला आलेल्याचे सार्थक होऊन जाते। आतापर्यंत आपण 9 महापुराणं ऐकून चुकलो आहोत। शालिनी भक्तिसागरवर 9 पुराणं ऐकून चुकलो आहोत। 9 पुराणं पुढे येतील अजून। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे, पुराणांचे भांडारांचे श्रवण पठण करावे। एवढे पुराणांचे जे काही माझे जे भाविक भक्त आहेत, जे माझे शालिनी भक्तिसागरची फॅमिली आहे, त्या 3 वर्षापासून ज्यांच्या कमेंट्स दररोज येतात, त्यांनी संपूर्ण पुराण ऐकले, त्याच्यासाठी मला खूप धन्यवाद म्हणते मी त्यांचे, की त्यांनीसुद्धा माझ्याबरोबर श्रवण केले। मी घरातसुद्धा बोलते की काही लोकांच्या तुमच्या ज्यांच्या कमेंट्स येतात, मी माझ्या मिस्टरांना, सासू सासऱ्यांना, धीरानी, आम्ही जॉईंट फॅमिलीला आहे, तर मी घरात तुमच्याबद्दलसुद्धा माझी फॅमिली, माझे परिवार आहे तुम्ही, तर मी तुमच्याबद्दल, तुमच्या गावांबद्दल, तुमच्या नावांबद्दल बोलते की हे लोक पण किती भाग्यवान आहेत। मी तर श्रवण करतच आहे, पठण करतच आहे, पण माझ्याबरोबर हे सुद्धा लोक श्रवण करतायत, त्यांना सुद्धा किती पुण्य लागेल आणि त्यांच्या मुलांच्या जन्माचा सुद्धा उद्धार होईल आणि त्यांच्या मुलांची खरोखर प्रगती होईल। आपल्या मुलांची खरोखर प्रगती होते, त्रिवार सत्य आहे। मी खरंच सांगत आहे तुम्हाला, खोटं नाही सांगत, की खरोखर फक्त एवढे नशिबाला, या कर्माला आपल्या भाग्याची साथ पाहिजे। मेहनत बरोबर कष्ट जर केले आपण, त्या कष्टाला जर आपल्या भाग्याची साथ राहिली तर आपण खूप लवकर पुढे जातो। हे पहा, ते म्हणत नाही का, उखडल्याची झोपडी होते, जिथे उखरडा राहतो त्याची झोपडी होते आणि झोपडीचा महल होतो। तसे या पुराणांच्या श्रवणाने खरोखर आपलं जे घर आहे, राहतं घर, ते सुद्धा एक दिवशी महल होऊन जाईल। तुम्हाला समजणार बी नाही की केव्हा आपली ही झोपडीचं आणि या घराचं महल होऊन गेलं। आपल्या कानांना तृप्त करून जाणारे हे पुराणं आहे, तर सर्वांनी या पुराणांचे श्रवण पठण करावे। तर आज आपण करणार आहोत मधुर स्कंद तीर्थ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या तीर्थाचे, नारदेश्वर तीर्थ पण खूप छान होते, नारदेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकले। आता मधुस्कंद तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकणार आहोत। हे सर्व पापांचे क्षय करणारे हे पुराणांचे तीर्थ सर्व पापांचा नाशच करणारे आहे। तर श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून, कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। जो कोणी 3 वेळा हर हर नर्मदे श्रवण पठण करतो त्याला नर्मदा नदीला फेरी मारल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते, असे मुनिश्रेष्ठांनी सांगितले। मग मार्कंड म्हणाले, हे राजेंद्र, त्यानंतर सर्व पाप विनाशक दधिस्कंद, मधुस्कंद या 2 तीर्थात जावे। जो मनुष्य दधिस्कंद तीर्थात स्नान करतो या त्यांच्या कथांचे वर्णन ऐकतो, कोणी या दधिस्कंद तीर्थात स्नान करून ब्राह्मणाला दही देतो, तो भरतवंश उत्पन्न राजा, त्याला 7 जन्मापर्यंत दही प्राप्त होते। दही ही लक्ष्मी असते, म्हणून कोणी संध्याकाळच्या वेळेस जर आपल्या घरी दही मागायला आलं, दही, मीठ, दूध आणि लक्ष्मी आणि पैसा हे कधीच कोणाला आपल्या संध्याकाळच्या वेळेस देऊ नये। दही, दूध आपल्या घरात सुद्धा झाकलेले असावे। दही, दूध, मीठ ज्या वस्तू आहेत, लक्ष्मी प्राप्तीच्या, हळद, या सर्व वस्तू झाकलेल्याच असाव्या। म्हणून जो कोणी या तीर्थात स्नान करून ब्राह्मणाला दही देतो त्याला 7 जन्मापर्यंत दहीची प्राप्ती होते। त्याला व्याधी, वृद्धावस्था, तसे शोक, ईर्ष्या आदी प्राप्त होत नाही, त्याला म्हातारपण येत नाही, त्याला शोक कधी होत नाही, त्याचे शरीर क्लेशाने कधी राहत नाही आणि त्याला सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। असे ह्या
मधुस्कंद पुराणात सांगितले आहे. तो 1000 वर्ष श्रेष्ठ निर्मळ कुळामध्ये जन्म घेतो. जो कोणी या मधुस्कंद आणि दधिस्कंद पुराणाच्या कथा ऐकतो त्याला 1000 वर्षपर्यंत चांगल्या कुळामध्ये जन्म मिळतो. 1000 वर्ष एका जन्माची गोष्ट करतो आपण, तर 1000 वर्षपर्यंत आपल्याला जन्म मिळेल, तर राजाच्या घरीच जन्म मिळेल, अशा या मधुस्कंद पुराणाची कथा आहे. तर मधुस्कंद मधुस्कंद आणि दधिस्कंद तीर्थाचे महात्म्याचे वर्णन आहे. जो कोणी मधुस्कंद तीर्थामध्ये स्नान करतो, ब्राह्मणाला दही देतो, तो भरतवंश उत्पन्न राजा, त्याला 7 जन्मापर्यंत दयाची प्राप्ती होते. त्याला व्याधी आणि वृद्धावस्था कधी येत नाही, शोक ईर्ष्या क्लेश होत नाही. जो 1000 वर्षापर्यंत निष्ठ निर्मळ कुळात जन्म घेतो मधुस्कंद तीर्थात, तो जो मधु मिश्रित तीळ जो 70 जन्मापर्यंत देतो त्याला यमराजाला पाहावे लागत नाही. जो कोणी या मधुतीर्थाच्या वर्णनांच्या गोष्टी ऐकतो, श्रवणपठण करतो, त्याला यमराज हात लावत नाही. तेथेही जो मधुसह पिंडदान करतो त्याचे पौत्र पात्रांना दरिद्रता नसते. त्या तीर्थात जो विधीपूर्वक स्नान करून दक्षिणा भूक होऊन दधीयुक्त पिंडदान करतो त्याचे मृत पितामह 12 वर्षापर्यंत निसंशय संतुष्ट राहतात. असा हा स्कंद पुराणातील रेवाखंड तीर्थाच्या स्कंद तीर्थाचे वर्णन आणि दधिस्कंद तीर्थाचे वर्णन, दहीचे वर्णन या अध्यायामध्ये सांगितले होते. आता नंदिकेश्वर तीर्थ कसे येथे स्थित झाले आहे. मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, हे राजन, त्यानंतर उत्तम नंदिकेश्वर तीर्थात जावे, जिथे महानंदी सिद्धी प्राप्त झाली आहे. ते सर्व मी तुम्हाला सांगतो. पूर्वी गणेश्वर नंदी श्री नर्मदा सम्मुख तप करीत विजय प्राप्त करून तीर्थाटन करत होते. जेव्हा ते दधिस्कंद मधुस्कंद तीर्थाहून पुढे गेले तेव्हा श्री शंभू महादेव प्रसन्न होऊन नंदीनाथाला म्हणाले, हे प्रिय नंदी, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुझ्या इच्छानुसार वर माग. तू तीर्थयात्रा व तपस्या केल्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. नंदेश्वर व्यक्त केले, मला या धनाची इच्छा नाही, कुल संततीची पण इच्छा नाही, मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. मला आपले परम चरण कमल सोडून कशाचीही इच्छा नाही. कृमी कुटक पक्षासारख्या हलक्या योनीत जन्म झाला आणि जन्मजन्मी आपलीच अविचल भक्ती मला प्राप्त व्हावी, तसेच व्हावी असा वर देऊन महादेव श्री शंकर महाकृपेने नंदीश्वराचा हात पकडून सिद्धश्रमात घेऊन गेले. त्या तीर्थात स्नान करून जो भक्तिपूर्वक त्रिनेत्र भगवान शिवाचे पूजन करतो वा करवतो तो मानव अग्निस्तंभ यज्ञाचे फलाची प्राप्ती करतो. या तीर्थात स्नान करून जो देह त्याग करतो तो शिवाचा अनुचार होऊन प्रलयापर्यंत उत्तम सुखाची प्राप्ती होते. खूप कालावधीनंतर उत्तम विमल कुलात त्याला जन्म मिळतो. वेदांग तत्वज्ञ होऊन शतवर्ष जीवित राहतो. प्रिय मधुष्टर मनुष्य लोक दुर्लभ अशा सर्व पाप विनाशक तीर्थाचे उत्तम महात्म्य मी तुम्हाला कथन केले. असा हा रेवाखंडाच्या पूर्व भागातील नंदिकेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. वरुणेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन. मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, महाराज, त्यानंतर उत्तम वरुणेश्वर तीर्थात जावे, जिथे हे नृपश्रेष्ठ वरुणदेव सिद्धी प्राप्त झाली. भाजीपाल्याने कच्छ चांद्रायण आदी व्रताने श्री शंकराची आराधना केली आणि त्यांना परमसिद्ध प्राप्त झाली. या तीर्थात जो स्नान करतो, या तीर्थाच्या व्रतकथा श्रवणपठण करतो, पितृदेवाचे तर्पण करतो, भक्तिपूर्वक श्री शंकराची पूजा करतो, तो उत्तम गतीला प्राप्त होतो. शिवलोकाची त्या व्यक्तीला प्राप्ती होते. कमंडलू केरसुनी अथवा मोठे जलपात्र अन्नासहित जो ब्राह्मणाला दान करतो तो हे युधिष्ठिर त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका. जो कोणी ब्राह्मणाला केरसुनी जलपात्र अन्नासहित या कमंडलू दान करतो त्याला 12 वर्षापर्यंत संपन्न होणाऱ्या यज्ञात जी फलाची प्राप्ती होते त्याला त्या फलाची प्राप्ती होते. तेच फल या तीर्थावर निसंदेह प्राप्त होते. सर्व दानांमध्ये अन्नदान सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. हे नृपश्रेष्ठ अन्न पाणी त्वरिही सुखवायी आहे. त्या तीर्थात शुद्ध अंतकरणाने देह त्याग करणारे मानव प्रलयापर्यंत वरुण लोकात निवास करतात. त्यानंतर खूप कालावधीनंतर पूर्ण झाल्यावर पुन्हा मनुष्य लोकात जन्म घेतात. या तीर्थात नित्य अन्नदान करणारा शतवर्षापर्यंत जीवत राहतो. अशा या रेवाखंडाच्या पूर्व भागातील वरुण तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. दधिस्कंद तीर्थाचे महात्म्य. हे राजा, मुनिश्रेष्ठ म्हणाले, त्यानंतर उत्तम अग्नितीर्थात जावे, जिथे महातेजस्वी अग्नी तप करून सिद्धी प्राप्त झाली. दंडक वनात पूर्वी जे अग्निदेव मुनीद्वारा सर्वभक्षण बनले होते तसेच अग्निदेव
श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन पवित्र झाले. त्या तीर्थात जो स्नानानंतर श्री शंकराचे पूजन करून अग्नी प्रवेश करतो त्याला अग्निसाम्यता प्राप्त होते. जो त्या तीर्थात भक्ती स्नान केल्यावर श्री शंकराचे पूजन करून पितृदेवाचे तर्पण करतो त्याला अग्निहोष्टम यज्ञाचे फलाची प्राप्ती होते. हे राजा, त्याच्या जवळच उत्तम कुबेर तीर्थ आहे. तेथे यक्षराज कुबेरांनी सिद्धी प्राप्त केली आहे. जो कोणी कुबेर तीर्थाचे श्रवण करतो या कुबेर तीर्थामध्ये स्नान करतो त्याच्यावर कुबेर देवताचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या तीर्थात जो मानव स्नान करून पार्वतीसह श्री शंकराचे पूजन करतो कुबेर तीर्थामध्ये तो सर्व पापातून मुक्त होतो. जो त्या तीर्थात स्नान करून नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून ब्राह्मणाला सुवर्ण दान करतो तर दशकोटी पट फल प्राप्त करतो. वत्सा, दधिस्कंद, मधुस्कंद, नंदिकेश्वर, वरुणेश्वर तीर्थात जे फलाची प्राप्ती होते तेच फल अग्नितीर्थात स्नान करून होते. इहलोकात वंदनीय मनोरथ पूर्ण झाले की धन्य असतो. महापुण्यप्रद श्री नर्मदाच्या तटावरील त्या 5 तीर्थाचे दर्शन घेणारा या 5 तीर्थाच्या कथांचे श्रवण करणारा दुःख विनाशक परम सूर्यलोकात जातो. तो तेथे 14 इंद्राच्या समयापर्यंत राहतो. त्यानंतर स्वर्गातून पृथ्वीवर इहलोकात उतरून तो धर्मशील राजा होतो. सर्व व्याधी मुक्त होऊन चराचरातील उत्तम भोग उपभोगतो. श्री नर्मदा तीर्थाचे सेवन करणाऱ्या ज्या मानवाचे उपास्य देव श्री विष्णू असतील ते निसंशय अखंडित पराक्रमी होतो. कनकखलात गंगा पुण्यदायिनी आहे. कुरुक्षेत्रात सरस्वती पुण्यदायिनी आहे. पण श्री नर्मदा गाव असो की वन असो सर्वत्र पुण्यदायिनी आहे. जो सदा श्री नर्मदा तटावर असतो या नर्मदा तटाच्या गोष्टींचे श्रवण पठण करतो तो सदा नर्मदाचे जलपान करतो. तर सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे शिवाय प्रतिदिन सोमपानाचे त्याला फलाची प्राप्ती होते. जो नर्मदा पुराण ऐकतो त्याला प्रतिदिन सोमपान करत आहे त्या फळाची पुण्यफळाची प्राप्ती होते. प्रलय काळात गंगा आदी सर्व नद्या तसेच समुद्र सरोवराचा सुद्धा क्षय होतो. पण नर्मदा न मृता म्हणजे क्षय न होणारी आहे म्हणून तिला श्री नर्मदा असे संबोधले जाते. म्हणून परत मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, महाराज, त्यानंतर श्री नर्मदा तटावर स्त्रीत ब्रह्महत्या विनाशक परमशोभिवंत तीर्थात जावे असे म्हटले आहे, जिथे हनुमंतेश्वर नावाचे श्रेष्ठ लिंग स्थापित आहे भगवान शिवाचे. राजा युधिष्ठिर म्हणाले, श्री नर्मदाच्या तटावर स्थित ब्रह्महत्या विनाशक या तीर्थाचे हनुमंतेश्वर नाव कसे प्राप्त झाले हे मला सर्व कथन करावे. मार्कंड म्हणाले, ठीक आहे. हे सोमवंश विभूषित अत्यंत गुप्त अशा या तीर्थाबद्दल मी कोणाला सांगितले नाही. जर मी वृद्ध अवस्थेने पीडित असलो तरी मी स्नेहपूर्वक तुला सांगेन. पूर्वी श्री राम रावणाचे महायुद्ध झाले. ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी पुलस्त्य होते. त्याचा पुत्र विश्रवा होता आणि विश्रवापासून दशमुखी ब्रह्म राक्षस रावण झाला. भगवान श्री शंकराच्या कृपेने तो त्रिभुवनात विजयी झाला. त्याने सर्व देवांना जिंकले. तेव्हा त्याने श्रीरामाची पत्नी सीतेचे हरण केले. तेव्हा कुंभकर्णने सीतेला सोड असे म्हणत त्याला अडवले. विभीषण व मंदोदरीने त्याला पुन्हा पुन्हा अडवून समजवले. आपणास कार्तवीर्याने जिंकले आहे. ज्याला रेणुका पुत्र परशुरामाने ठार केले त्या परशुरामाला श्रीरामाने जिंकले आहे. तेव्हा श्रीरामाशी युद्ध केल्यास आपला जय कसा होईल. तेव्हा रावणाने सांगितले, अस्त्ररहित वानर मानव अस्वल डुक्कर तसेच सुरासुरांच्या समूहाने मी कधी पराजित झालो नाही. श्री मार्कंड म्हणाले, श्री रामचंद्राने सुग्रीव, हनुमान, कुमद, अंगद आदी अन्य सहाय्यकासह रावणाला पराजित केले. संग्रामात श्रीरामाने महाबलवान रावणाला मारले. वायुपुत्र श्री हनुमानाने रावणाने वन उजाड केले. मोठमोठ्या शत्रूंना ठार केले. रावणपुत्र अक्षय कुमारही संग्रामात ठार झाला. श्री हनुमानाने राक्षसाच्या भयंकर समुदालाही मारले. अशा प्रकारे रामायण वृत्त व सीता मोक्ष झाल्यावर राम अयोध्यात परतल्यावर वानव श्रेष्ठ श्री हनुमान श्री शंकराला प्रणाम करून कैलास पर्वतावर गेला. तेथे श्री नंदेश्वर वानव श्रेष्ठ हनुमानाला सांगितले, थांबा थांबा, तुम्ही ब्रह्महत्या दोषाने युक्त आहात. तेव्हा हे वानर, तुम्हाला भैरव सभा दर्शनाचा अधिकार नाही. हनुमानाने विनंती केली, नंदीनाथ, तुम्ही श्री शंकराला या पातकाचे प्रायश्चित विचारा. अनेक कारणांनी मी पापयुक्त झालो आहे. नंदेश्वर म्हणाले, हे हनुमान, तुम्ही पृथ्वीवर स्थित श्री शंकर देह उत्पन्न श्री नर्मदाबद्दल ऐकले नाही का. श्री नर्मदाचे नाव निस्ते ऐकल्यावर सुद्धा सर्व जन्मांचे सकीर्तनाचे आणि नर्मदाचे निस्ते नामस्मरण केल्याने 10 जन्माचे पाप नष्ट होतात. आणि जो कोणी नर्मदा पुराणाचे श्रवण करतो जन्मोजन्मोपर्यंत त्याचे पापे महाभयंकर पापे ब्रह्महत्येसारखे पाप त्याचे नष्ट होतात. तसे श्री नर्मदात स्नान केल्यावर 30 जन्माचे पाप नष्ट होते. त्याशिवाय तुम्ही श्री नर्मदाच्या तटावर जाऊन जर तप केला. अशा प्रकारे नंदेश्वराचे वचन ऐकून वायुपुत्र श्री हनुमान अळवी नंदी संगमाच्या दक्षिण
दक्षिणेकडे श्री नर्मदा तटावर पोहोचले. हे शुभ संगम तीर्थावर त्रिनेत्री, त्रिशूळधारी, जटामुकुटयुक्त, सर्परूपी, योग्यपवितधारी, भस्म शोभित, सर्वांगाचे डमरू नाद उत्पन्न करणारे अर्धनारी नटेश्वर, नंदेश्वर, शांत श्री शंकर भगवानांचे चिंतन केले. अशा प्रकारे अनेक वर्ष श्री हनुमानाने ईश्वरांची, भगवान महादेवाची तेथे उपासना केली. तेव्हा उमादेवीसह श्री शंकर प्रसन्न झाले आणि तेथे आले. मेघसम गंभीर वाणीने मधुर शब्दात म्हणाले, वा छान हे पुत्र, तू महाकष्ट केलेस. प्रिय हनुमान, रावणाला मारण्यात तू तर आधी काही पापच केले नाहीस. तू तर स्वामी कार्यात तत्पर होतास. माझ्या दर्शनाने तू सिद्ध झालाय. श्री हनुमानाने अर्धांगी उमादेवीसह समोर स्थित श्री शंकराला साष्टांग नमस्कार करून त्याची स्तुती केली. हे शंभू महादेव, आपला जय जयकार असो. आपणास माझा जय जयकार असो. अंधकार सूरविनाशक, आपला जय जयकार असो. हे गंगा शिरोधारी, आपला जय जयकार असो. अशी स्तुती केल्यावर श्री भगवान श्री महादेव वरदायी शब्द उच्चारले. हे वायुपुत्र वत्सा, तू मला वर माग. श्री हनुमानाने विचारले, श्री महेश्वर, ब्राह्मण राक्षसाच्या वधामुळे मला हत्येचे पाप लागले आहे. आपल्या संभाषणाने मी पापमुक्त झालो आहे. ईश्वर म्हणाले, हे पुत्र, श्री नर्मदा तीर्थाच्या महात्म्यामुळे, या नर्मदाच्या पुराणाच्या श्रवण पठन केल्यामुळे सर्व पापांचे नाशच होतो. तर या तीर्थांच्या महात्म्यामुळे, धर्मयोगाच्या प्रभावामुळे, शिवाय माझ्या दर्शनामुळे तू निसंशय निष्पाप झाला आहे. हे वायुपुत्र हनुमान, अन्य वरही मी तुला देत आहे. मारुती, हनुमान, अंजनीपुत्र, वायुपुत्र, महाबली, रामेश्वर, फाल्गुन गोत्र, पिंगाक्ष, अमित, विक्रम, उद्दतीक्रमण, श्रेष्ठ, दशग्रीव, रावणाभिमान नष्ट करणारा, लक्ष्मणाचा प्राणदाता, सीता शोक विनाशक, ही संसार उपकार्त, सर्व भयबाधा निवारक, ग्रहदोष निवारक, 7.5 निवारक अभिव्यक्त करून भगवान श्री शंकर उमादेवीसह अंतर्धान झाले आणि भगवान हनुमानाला एवढे नाव देऊन ते अंतर्धान झाले. तेव्हा श्री हनुमानाने भक्तिपूर्वक भगवान श्री शंकराची तेथे स्थापना केली. लिंग स्वरूपात त्यांना आत्मबल, योग आणि ब्रह्मचर्याच्या प्रभावाने, ईश्वर कृपा प्रसादाने भगवान श्री शंकराचे ते सर्व इच्छा पूर्ण करणारे लिंग तेथे स्थापित केले. ते शिवलिंग अच्छेद, विनाशपरिरहित, जो विनाशरहित असे विचारपूर्वक निर्माण केले आहे. श्री मार्कंड म्हणाले, पुत्र, हनुमंतेश्वराचा प्रत्यक्ष प्रत्येक आहे. जो कोणी तेथे हनुमंतेश्वराय नमः या मंत्राचा कोटी सहस्र वर्षापर्यंत जप करेल त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल. हे पांडुपुत्र, तो प्रसंग त्रेतायुगात, द्वापाराच्या युगात सुरुवातीला झाला. त्या काळी पृथ्वी तलावर सुपर्वा नावाचा राजा होता, ज्याला सदा सुख प्राप्त होते. त्याच्या राज्यात सर्व पुरुष दीर्घायू होते. तो राजा पुत्र, धनयुक्त तसेच चोरांचा उपद्रव वर्जित असा होता. शतभाऊ नावाचा त्याचा पुत्र भयंकर पराक्रमी होता. हे राजा, तो सदा पाप धर्मात आसक्त होऊन संपूर्ण पृथ्वीवर, पर्वत, वनात भ्रमण करू लागला. एकदा वीट आला असताना हरणाच्या कळपाबरोबर विंध्य पर्वतावर आला, जो वृक्षांनी वेढलेल्या हत्तीचा कळप तसेच सिंह, चित्त्यांनी शोभमयान, हरिण व रानडुक्करांनी पूर्ण होता. त्या वनात क्रीडा केल्यावर त्याने श्री नर्मदाला प्रणाम केला. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे असे केले म्हणजे त्याला नर्मदाच्या प्रदक्षिणा घालण्याची पुण्यफळाची प्राप्ती झाली. पुढे तो चिंचेनी वनशोभा संपन्न, कंदवृक्षांनी शोभित, शतकोस विस्तारणी हनुमंत वनात पोचला. ते वन डाळिंब, करंज, खेर, पाटल, गुलाब, बोर अशा झाडांनी युक्त झाले. शम्मीचे पत्र, शम्मी झाडे तेथू वृक्षांनी तसेच हरणी, रानडुक्करांनी परिपूर्ण होते. भुंग्यांच्या स्वरांनी प्रतिध्वनी तसे कबुतरांच्या थव्यांच्या आवाजाने शोभित होते. शरद ऋतूतील अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात त्याने खूप क्रीडा केली. वनाच्या मध्यभागात गेल्यावर कोणते तरी पुस्तक हाती घेतलेल्या पीतवर्णी चंचल ब्राह्मणाला शतबाहूने प्रश्न विचारला. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही इकडे तिकडे बघत पुस्तक हाती घेऊन एकटेच वनात का भ्रमण करत आहे? ब्राह्मणाने सांगितले, हे राजा, मी कान्यकुब्ज देशातून आलो आहे. श्री हनुमंतेश्वर तीर्थात अस्थि विसर्जनासाठी राजकन्येने मला पाठवलेले आहे. तर हनुमंतेश्वर तीर्थात अस्थि विसर्जन करायचे आहेत. तर राजाने विचारले, हे ब्राह्मण, हनुमंतेश्वर तीर्थातील जलात अस्थि विसर्जन का करतात याचे मला आश्चर्य वाटते. कृपया मला याचे महत्त्व सांगा. हे राजा युधिष्ठिर, सुपर्वाचा पुत्र, शतबाहूने स्वतःच वाहन सोडून भूमीवर मस्तक ठेवून प्रणाम करून हात जोडले. तेव्हा ब्राह्मणाने स्वतःचा प्राचीन वृत्तांत सांगितला. ब्राह्मणाने सांगितले, कान्यकुब्ज प्रदेशात शिखंडी नावाचा महाप्रतापी राजा आहे. तो आधी निपुत्रिक होता. त्याला तीव्र इच्छामुळे एक कन्या झाली. ती पूर्वजन्माच्या स्मरण करणारी श्री नर्मदा प्रभावाने अतिसुंदर जन्माला आली. पिता शिखंडीने एकदा कन्येला म्हटले, प्रिय कन्ये,
या अत्यंत संसारात मी कन्यादान करावे. उद्याचे कार्य मनुष्याने आजच करावे व दिवसाच्या उत्तर भागातील कार्य पूर्व भागातच करावे. केलेल्या वा न केलेल्या कार्याची मृत्यू प्रतीक्षा करत नाही. कन्या उतरली. आदरणीय प्रीता, मी ज्यावेळी जिथे इच्छा करेन तेथेच तुम्ही कन्यादान करावे. कन्येचे उत्तर ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. राजा शिखंडी म्हणाला, हे भाग्यवान श्रेष्ठ कन्या, तू जे आश्चर्यजनक उत्तर दिलेस ते मी पुन्हा मला सांग. पित्याच्या सांगण्यावरून ती श्रेष्ठ कन्या त्याच्याजवळ आली. तिने हनुमंतेश्वरातील सर्व वृत्तांत निवेदन केला. हे राजा, कलापिनी मयुरी म्हणजे मी तेव्हा स्वामीसह राहत होते. श्री नर्मदा ओवी संगमाच्या जवळील श्री नर्मदा तटावरील पुण्यपद हनुमंत वनात मी स्वइच्छेने विहार करताना रात्री देवदार वृक्षाच्या खाली माझ्या पतीसह झोपले होते. तेव्हा त्या वनात भुकेली पारधी आली होते. शिकार करण्याच्या विचाराने त्या पापी पारध्याने पतीसह मला पाहिले आणि स्वामींसह मला जाळ्यात पकडले. पंख जोरात पकडून मान फिरवली. त्या पारध्याने पतीसह मला अग्निज्वाळात भाजून यथेच्छ मांस खाल्ले व स्वचित्तेने रात्री ते झोपले. क्रमशः रात्री झोप संपली. प्रांतकाळी उर्वरित मांस गिधाड्यांना मारणाऱ्याने कोल्ह्याने भक्षण केले. नस व मांसाने लपटलेले माझे शरीराचे एक हाड मांसभक्षी पक्षी घेऊन आकाशात उडाला. ते पाहून अन्य पक्षीही तेथे पोचले. पक्ष्यांचा थवा पाहून त्या पक्षाने त्या हाडांचा तुकडा सोडला. तो हाडांचा तुकडा हनुमंतेश्वर तीर्थात श्री नर्मदा जलामध्ये पडला. त्या तीर्थाच्या पुण्यप्रभावाने मी तुमची राजकन्या झालेली आहे. जो कोणी हनुमंतेश्वर तीर्थाजवळ श्री नर्मदा जलात जर काही अस्थि विसर्जित करेल त्याला राजकन्या या राजघराण्यात जन्म मिळेल. पूर्वजन्माचे स्मरण मला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की पूर्वजन्माचे स्मरण असणारे मी आपल्यासारख्या राजाच्या कुळात मी जन्मली आहे. यामुळे हे राजा, मी विवाहाची इच्छा करत नाही. माझे पती आजही पशुमृग विषम जातीत जन्म घेत आहे, कारण त्यांच्या जन्माचा उद्धार झालेला नाही. त्यांच्या अस्थी कुठल्याही चांगल्या पवित्र तीर्थामध्येच विसर्जन केलेल्या नाही आहे, तर माझ्या अस्थी यामुळे विसर्जित अशा झाल्या, त्यामुळे मला चांगला जन्म मिळाला आहे. त्यांचा तो उर्वरित अस्थिखंड तेथेच तीर्थाजवळ असेल. हे आदरणीय पिता, त्या अस्थिखंड त्या तीर्थात टाकण्यासाठी तुम्ही एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणाला पाठवा. हे राजश्रेष्ठ, हे सर्व कारण मी तुम्हाला निवेदन केले. यावेळी माझे पती विषम स्थितीत आहे, पक्षी मृगजातीत आहे. जर तुम्ही कोणाला श्री नर्मदाच्या तटावर पाठवले तर मी त्याला ते स्थान चिन्हाने युक्त माझ्या पतीबद्दल सांगेल. हे राजा, तेथे शिखंडी राजाने मला बोलवले आणि सांगितले की मी तुला 20 गावे देईन. तू श्री नर्मदा तटावर कार्यात जा. निर्धन असल्यामुळे त्या कार्याचा स्वीकार केल्याने कन्येने म्हटले, तुम्ही सर्व पापक्षय करणाऱ्या श्री नर्मदाच्या तटावर जा. सोमनाथाच्या आग्नेय दिशेला उत्तम हनुमंतेश्वर तीर्थ आहे. श्री नर्मदापासून अर्धा कोस अंतरारहित आहे. एकत्रित करून श्री नर्मदा तटावर न्या. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवतीर्थ चतुर्दशीला भगवान श्री शंकराची भक्तिपूर्वक पूजा करा. पंचामृताने स्नान घालून भगवान शिवाचे जागरण करा. पुन्हा प्रांतकाळी नाभीपर्यंत जलात जाऊन त्यांची मुक्ती व्हावी असे विचारण करून त्यांच्या अस्थींचे विसर्जन करा. अस्थि विसर्जनानंतर पापनाशक स्नान करा. राजश्रेष्ठ, असे केल्याने त्याला सद्गतीची प्राप्ती होईल. कन्येने जे सांगितले मी ते सर्व लिहून घेतले. हे राजश्रेष्ठ, मी या पापनाशक तीर्थात आलो आहे. तेथे सूचित केलेले तीर्थाचे चिन्ह पाहून पूर्वोक्त विधानुसार श्री नर्मदा जलात मी अस्थि विसर्जन केल्या. तेव्हा तेथे फुलांचा वर्षाव झाला आणि हे पांडव वा उत्तम असे शब्द ऐकू आले. तेव्हाच त्या पक्षांकरता दिव्य विमान आले. तो मयूर दिव्य रूपधारी होऊन विमानावर चढून स्वर्गात गेला. राजा, हनुमंतेश्वरात घडलेला प्रसंग पाहून ब्राह्मण शतबाहूने अनशन व्रत केले. भगवानाच्या आराधनेत मग्न अशा त्या दोन्ही निज देह शुष्क केले. भगवान शिव महादेवाच्या आराधनेत मग्न अशा त्या दोघांनी निज देह शुष्क केला. ब्राह्मण व शतबाहू भगवानांचे ध्यान करत तेथेच वास्तव्य करू लागले. एका पक्षात श्रेष्ठ मनस्वी शतबाहूने मृत्यूला वरले. लहान लहान घट्यांनी युक्त जाळ्यांनी शोभवंत एक विमान आले. राजश्रेष्ठ, अतिउत्तम, तुम्ही या विमानावर आरोहण करा. तेव्हा शतबाहू उतरले. जोपर्यंत मला उपदेश देणारे गुरुस्वरूप श्रेष्ठ ब्राह्मण या विमानावर चढत नाही तोपर्यंत मी स्वर्गमार्गाकडे जाणार नाही. अप्सरांनी सांगितले, हा ब्राह्मण गुरुस्वरूप श्रेष्ठ ब्राह्मण या विमानावर चढत नाही तोपर्यंत मी स्वर्गमार्गाकडे जाणार नाही. अप्सरांनी सांगितले, हा ब्राह्मण लोभी आहे. लोभामुळे पापसंग्रह होतो. राजा, सत्वगुणांचा आश्रय घेऊन जे हनुमंतेश्वर तीर्थात मरण पावतात ते सर्व पापक्षय करणाऱ्या शिवलोकात जातात. राजा, हा ब्राह्मणाचा पापक्षय अजून झाला नाही. ब्राह्मणाच्या मनात घर व पत्नीची चिंता आहे. तेव्हा नम्रपणे शतबाहूने सांगितले, ब्राह्मण श्रेष्ठ, अनर्थांचे मूळ असलेला लोभ तुम्ही सोडा. त्यानंतर स्वर्गकन्यासह राजा स्वर्गात गेला.
अशा काही दिवसांनी स्तुती पाठकासह ब्राह्मण स्वर्गात गेला व तीर्थाच्या प्रभावाने मयूर सुद्धा काशी राजाचा पुत्र झाला. पूर्वजन्मात कन्याद्वारा दिलेल्या आत्माचे ध्यान चिंतन करीत ब्रही राजपुत्र त्या साध्वी कन्येने त्याला प्रौढतरण रूपात पाहून पित्याच्या आज्ञेने स्वयंवरात निजपती असलेल्या त्या राजकुमाराला प्राप्त केले. श्री मार्कंड म्हणाले, राजश्रेष्ठ, त्या तीर्थात असा वृत्तांत घडला. राजा, या कारणास्तव हे तीर्थ परमपवित्र आहे. राजा, अष्टमी चतुर्दशीला सर्व काळ, विशेषतः अश्विन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला भगवान श्री शंकराला दूध, तूप तसेच साखर मिश्रित दह्याने पुन्हा कुश मिश्रित जलाने स्नान घालून पुन्हा सुगंधित चंदनाने श्री महेश्वराला लेपन करावे. त्यानंतर सुंदर सुगंधित फुले आणि बिल्वपत्राने श्री शंकराची पूजन करावे. मुचुकुंद, कुंद जाई, गवत फुले आदी फुलांनी, रानफुलांनी तसेच ऋतूनुसार फुलांनी, फळांनी श्री हनुमंतेश्वर शिवाची परमभक्तीने पूजा करावी. तुपाचा दिवा लावावा भगवंतासमोर. तूप नसल्यास तेलाचा दिवा चालेल, तो सुद्धा लावला तरी पण चालेल. वेल पारंगत सर्व लक्षांनी युक्त कुलीन ब्राह्मण करावी. श्राद्ध करावे. योग्य ब्राह्मण अन्न वस्त्र सुवर्ण दानाने तृप्त करावे. नरकात पडलेले पितृगण स्वर्गात आणावे असे सांगून ब्राह्मणांना प्रणाम करावा. जो कोणी या कथा पण ऐकेल तरी सुद्धा त्याचे पितृगण नरकात पडलेले असतील तरी सुद्धा त्याचे पितृगण स्वर्गात येतील आणि त्यांच्या घरातील कटकट कलह दूर होईल, दरिद्रता दूर होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, मुलामुलींचे लग्न जुळतील, घरात धनधान्याचा साठा भरपूर राहील, कारण पितृदोष नष्ट होईल आणि पितृची आत्म्याला शांती मिळेल. पतित ब्राह्मणाच्या श्राद्धाचा त्याग करावा. परपुरुषाशी शरीर संबंध ठेवण्याच्या स्त्रीच्या पतीला श्राद्धात बोलवू नये. निज पतीला सोडून अन्य पुरुषाशी शरीर संबंध ठेवणाऱ्याला स्त्रीला देवगण, वृषुली असे संबोधले जातात. ब्रह्महत्या, मदिरापान, गुरुश्री संग, सुवर्ण, चौर्यकर्म, मित्रद्रोहामुळे निर्माण होणारे सर्व पाप नष्ट होते असे श्री शंकराने सांगितले. श्री मार्कंड म्हणाले, पुत्र, खूप बोलून काही उपयोग नाही. सर्व पापयुक्त पुरुषाने ब्राह्मणाला दान द्यावे. विशेषतः त्या तीर्थात गोदान करावे, कारण पार्थ सर्व दानात गोदान सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. गाय सर्व देवता स्वरूप आहे, सर्व देवता गाय स्वरूप आहेत. राजा, त्यांच्या शिगांच्या अग्रभागात नित्य इंद्राचा निवास असतो. तिच्या वक्षस्थळात स्कंद, शिरावर ब्रह्मदेव, भालीवर श्री शिवशंकर, नेत्रात चंद्र, सूर्यदेव, जिभेवर सरस्वती आहे. राजा, मरुद्गण साध्य तिचे दात आहे. तिच्या हुंकारात अंग, व्याकार, नदी, पदम क्रमसहित 4 वेद आहेत. असंख्य तपस्वी ऋषी गायीच्या रोमछिद्रात निवास करतात. महिष वाहन, दंडहस्त, महाकाय, कृष्णवर्णीय, शुभाशुभ परीक्षक, यमराज नित्य गायीच्या पृष्ठभागावर स्थित आहेत. दुग्धधारावाली 4 पुण्यसागर गायीच्या स्तनात राहतात. विष्णू चरणधव केवळ दर्शनाने पाप नष्ट करणारी भगवती गंगा गायीच्या मूत्रात स्थित आहे. म्हणून सर्व विद्वानांद्वारा ती वंदनीय आहे, सर्व मंगलदायिनी आहे. पवित्र भगवती लक्ष्मी नित्य गायीच्या शेणात नित्य स्थित आहे आणि म्हणून मानवाने शेणाचा सर्व अंगाला लेप लावावा. गंधर्व, अप्सरा व नाग गायीच्या अग्रभागात स्थित आहे. भरतवंश उत्पन्न राजा, सागरांती पृथ्वीवर जी तीर्थ स्थित आहेत ती सर्व गायीच्या जान्हवी, म्हणून गाय सर्व तीर्थमयी आहे. म्हणून गोदुग्ध, दही, दूध, मूत्र, शेण आणि पंचगव्य परमपवित्र आहे. युधिष्ठिर विचारले, गाय सर्व देवमयी आहे, ती सर्व देवात शोभवंत आहे, ती पूजनीय आहे. हे सांगा की गायीत सर्व देवांचा निवास काय? मार्कंड म्हणाले, श्री भगवान विष्णू सर्व देवमय आहेत. गाय श्री विष्णूच्या शरीरातून निर्माण झालेली आहे. गायीचा जन्म भगवान विष्णूच्या अंगातून झालेला आहे. भगवान विष्णूच्या शरीरातून गायीचा निर्माण झाला आहे. देवही श्री विष्णूच्या शरीरातून उत्पन्न झाले आहे. पांडव मानवाने तिच्याबद्दल विविध कल्पना केल्या आहे. श्वेता, कपिला, शिरिणी, सविस्सा, सुशीला, श्वेतवसजिता, कास्यदोहिनिका, सुवर्ण, शृंग, सुभिषिता अशी गाय हनुमंतेश्वराच्या समोर भक्तिपूर्वक उत्तम सुपुत्र विद्वान ब्राह्मणाला द्यावी. स्वर्ग, अनंत फल इच्छणाऱ्या विधिनियमानुसार गोदान करावे. असमर्थाला गाय दिल्यासही मानव विष्णू लोकात जातो. तेथून त्याचे पतन होऊन भूतलावर ब्राह्मणाच्या घरी गुणविद्या धनसंपत्तीयुक्त कुशल पुत्राच्या रूपात जन्म घेतो. राजा, सर्व पापहारी हनुमंतेश्वर तीर्थाच्या महात्म्याची कथा जो कोणी ऐकतो त्याला सर्व विघ्नांचा नाश होतो, सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि वर्णस्कंकामुळे होणारी पापाची मुक्ती मिळते. दूर राहून जो चिंतन सुद्धा करतो या तीर्थांचे, जो कोणी नुसतं श्रवण सुद्धा करून घेईल तरी सुद्धा त्याला हनुमंतेश्वर तीर्थाचे स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. त्याचे पित्रांना मोक्षाची प्राप्ती होईल, स्वर्गाची प्राप्ती होईल. दूर राहून सुद्धा जो कोणी हनुमंतेश्वर तीर्थाचे स्मरण अर्चन करेल, नर्मदा तटावरच्या तीर्थाचे दर्शन करणारा निसंशय सर्व पापातून मुक्त होतो. असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील हनुमंतेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ह्या हनुमंत
त्र्यंबकेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन आवडले असेल, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे. रोज हर हर नर्मदे या जेवढ्या कथा श्री नर्मदा पुराणाच्या तीर्थांच्या आहेत रोज एक एक व्हिडिओ लावून वारंवार श्रवण पठण करावे. सर्व पापांचा नाश करून घ्यावे. तर या कथा अतिशय पुण्यमयी आहेत आणि आपल्याला स्वर्गाची प्राप्ती करून देणारी आहेत. तर माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फक्त तुमची एक कमेंट्स मला जरुरी आहे. तुमची एक कमेंट्स येते, त्या एक कमेंट्सनेच मला खूप आनंद येतो आणि दुसरा व्हिडिओ करायला मला उत्साह वाटतो की तुमचे कमेंट्स येतात म्हणून आपण व्हिडिओ करायला हवा. तर एक कमेंट्स, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.